बंगालमध्ये कमळ आता खुललेलं आहे। ममता दीदींना हा मोठा धक्का आहे। तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपनं ऐतिहासिक विजय संपादित केलाय। इतिहासात पहिल्यांदाच भाजपा पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करेल। किसी भी राज्य की बात करें, बहुत ही शुरुआती रुझान है, तो न मुंह मुरझाना चाहिए, न बहुत खिलखिलाना चाहिए। थोड़ी इंतजार करें और फिर जब स्थिति स्पष्ट हो फिर चर्चा करें। हमें पूरी उम्मीद है कि पांचों राज्यों में कांग्रेस पार्टी और हमारे गठबंधन के साथी बहुत मजबूती से जीतेंगे। एग्जिट पोल्स पे ज्यादा रुचि रहते हैं, न इंटरनल असेसमेंट तो इंटरनल होती है, उसको तो सार्वजनिक नहीं किया जाता, लेकिन पूरी उम्मीद है कि इस बार लोकतंत्र बहुत मजबूती से जीतने वाला है। तर भवानीपूर मतमोजणी केंद्रावर 1.5 तासांपासून मतमोजणी थांबली आहे। भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरोधात शुभेंदू अधिकारी अशी लढत आहे। थोड्याच वेळात ममता बॅनर्जी राज्यपालांना भेटण्यास जाणार आहे असं देखील कळतंय। सालों साल से भाजपा का कार्यकर्ता नारा देता रहा कि जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है। आज वही कार्यकर्ता नारा दे रहा है, जहां हुए पैदा मुखर्जी वो बंगाल हमारा है। यहाँ विकास की राजनीति चलेगी, तुष्टीकरण चलेगा नहीं, दादागिरी चलेगी नहीं या दीदीगिरी चलेगी नहीं। यहाँ विकास चलेगा और बंगाल की जीत ये देश के सुरक्षा के लिए अहम थी। अब विकसित भारत 2047 की तरफ हम तेजी से बढ़ेंगे। मला वाटतं आज आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे। पश्चिम बंगाल जे आहे त्यातून म्हणजे हुकुमशाही संपलेली असं आपण म्हणू। म्हणजे हुकुमशाहीचा आधी लोकांनी फार मुद्दाच पाडलेला आहे आणि ममता दीदींची परिस्थिती अशी झाली की ते 100च्या आत राखील मला असं वाटतं। म्हणजे मग त्याची आता माहीत नाही, अतिशय दयनीय अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे। इतक्या दिवसाचा अन्याय अत्याचार आता या पुढच्या काळामध्ये ममता दीदीचं कोणी नाव सुद्धा घेणार नाही। माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि तिकडचे मुख्यमंत्री हेमंतदा यांनी केलेल्या कार्यावर पुन्हा एकदा विश्वास जनतेने भारतीय जनता पक्षाला दाखवला। एनडीए पुन्हा सत्ता स्थापन करते हे चित्र स्पष्ट दिसतंय। केरळामध्ये सुद्धा सर्व निकाल समोर येतील, पण भारतीय जनता पक्षाची वाढ, मतांची वाढ, जागांची वाढ हे आता हळूहळू स्पष्ट दिसेल। भाजपचं कार्य वाढलं, ममता बॅनर्जीचं कार्य काय कमी झालं असं नाही, पण त्यांच्यापेक्षा भाजपचं कार्य लोकांना उठावदार वाटलं म्हणून लोकांनी त्यांना स्वीकारलं। सुनेत्रा पवारांना देखील चांगलं यश मिळालेलं आहे। कुठेतरी भावनिक क्षण आहे। नाही, भावनेचा ते अभिप्रेतच होतं। अजितदादांचा तो परिसर, अजितदादांच्या तितकं सुनेत्रा पवारांवर सुद्धा लोकप्रेम होतं। बंगाल हा आपला देशाचा एक भाग आहे आणि तो राज्य आपल्याकडे नेहमी राहायला पाहिजे आणि तेच आज बंगालची जनताने करून दाखवलेला आहे। तो ममता बनर्जी, तुम्हारा खेला खत्म हो गया, खेला होबे नहीं, खेला खत्म हो गया। तो लोग बनते हैं कि ये अपनी जीत है। यस, ये जीत हमारी नहीं, उन उम्मीदों की है जो वेस्ट बंगाल की जनता ने अपनी आंखों में सजाई थी। तो उस जनता को, त्या सगळी महिलांना, ते युवकांना ज्यांना वाटते की आमचा वेस्ट बेंगॉल बांगलादेशी घुसपेटी आहे, हे बंद झाले पाहिजे। वेस्ट बेंगॉलची महिलांना सुरक्षा भेटली पाहिजे। महिला असो, युवक असो, या सगळ्यांसाठी कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याकरता माननीय मोदीजींनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचंच हे जनतेने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास म्हणून या तिन्ही राज्यात आम्हाला यश प्राप्त होते। गृहमंत्री अमित शाह यांनी तिकडे आवर्जून लक्ष घातलं होतं आणि जी काही घुसखोरी होती, जे काही आजपर्यंत तिकडे चालणारी दादागिरी जी म्हणतात ती आटोक्यात आणली। बंगाल, आसाम आणि मला वाटतं पॉंडिचेरीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे एनडीएला मतदान झालेलं आहे आणि आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एनडीए पक्ष, एनडीए जे अलायन्स आहे ते नक्कीच आघाडी करताना आपल्याला दिसत आहे।
त्यांचं मार्गदर्शन असंच सगळीकडे राहणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये दीदींना धक्का बसतोय आणि कमळ खुललंय. तब्बल 15 वर्षांनंतर सरकार विरोधी लाटेचा ममता बॅनर्जींना फटका बसलाय. भाजपचं मायक्रो प्लॅनिंग, प्रत्येक जागेकरता भाजपचं नियोजन, या सगळ्या गोष्टी कमळ खुलण्याला पूरक ठरत आहेत. तिसरा मुद्दा, भाजपला मिळालेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ. संघ आणि भाजपनं हिंदू वोट बँकेकरता घेतलेली मेहनत, निवडणुकीकरता तब्बल 2.25 लाख बैठका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडलं होतं. भाजपकडून कायदा सुव्यवस्था, गुंडगिरी आणि हिंसेचे आरोप. भाजपच्या विजयावरून संजय राऊत यांनी निशाणा साधलाय. भाजपनं सरळ मार्गी विजय मिळवलेला नाही असं राऊत म्हणतायत. भाजप आणि निवडणूक आयोगाची युती ही झाली आहे असा राऊतांचा दावा आहे. ममता बॅनर्जी यांचा पराभव अशक्य होता आणि अशक्य आहे. आज भारतीय जनता पक्ष जिंकताना जो दिसतो आहे, हा विजय सरळ मार्गाने मिळवलेला नाही हे आपणही पाहताय, आपण सुद्धा अनुभवताय. केरळमध्ये काँग्रेसला प्रचंड यश मिळालेलं आहे. एक राज्य नव्यानं काँग्रेसकडे आलं. असं काय महान काम केलं एनडीएने गेल्या वर्षभरामध्ये हे कोणी सांगितलं तर मी त्याचा सत्कार करेन. प्रचंड महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, गॅस सिलेंडर मिळत नाही आहे, नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत, जगामध्ये भारताची मानहानी सुरू आहे. नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्याची मानहानी सुरू आहे. मणिपूर पेटलेला आहे, कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. तरीही जेव्हा लोक मतदान करतात असं चित्र निर्माण केलं जातं, तेव्हा हा घोटाळा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.